483 कॉलेज आणि एका वर्षात 405 कॉलेज। मलाही माहिती आहे की आपल्याला कोएलिशनचं कंपल्शन आहे, पण ते कंपल्शन तुमचं नाव खराब करेल इतक्यापर्यंत अंगावर घेऊ नका। याची चौकशी झाली पाहिजे। हे कॉलेज जे आहेत की नाही हा तर रिपोर्ट ठेवा। अध्यक्ष महोदय, आम्ही 2 आरोप केले। एक होता तो नर्सिंग कॉलेजचा आरोप आणि त्याच्यामध्ये मी रेट कार्ड दिलंय। मी रेट कार्ड आपल्याला पाठवून देतो। चंदनवालेचं रेट कार्ड, मुजावरचं रेट कार्ड, हिरेचं रेट कार्ड आणि कसे 50 लाख ते 1 कोटी घेतले गेले ह्याच्याबद्दलचं रेट कार्ड। दुसरं, नागपूर पोलिसांबद्दल आपण बोललात। खरं तर हा विषय हा फार गंभीर आहे, पण अध्यक्ष महोदय जी चादर जाळली गेली ती चादर दिली कोणी हो? कोण आहे हा प्यारे खान? आणि आपणही आंदोलन करत होतात आयुष्यभर, मीही आंदोलन केलं आयुष्यभर। आपण जेव्हा एखादा पुतळा जाळतो तेव्हा पोलीस पहिल्यांदा काय करतात तर आपल्या हातातनं पुतळा हिसकावून घेतात। मग असं काय झालं की ती चादर तिथे 15 मिनिट जळतच राहिली? ह्याच्यात पोलिसांचा निष्काळजीपणा नाही का? हा एक साधा प्रश्न महाराष्ट्रात विसरला जातोय। त्या दंगलीचं कोणी समर्थन करणार नाही, त्या चादरीबद्दल कोणी काही बोलणार नाही, पण ती चादर पोलिसांनी उचलली का नाही? ती जर उचलली असती वेळेवर 1 मिनिटात तर या अफवा पसरल्या नसता आणि दंगल झाली नसती। अध्यक्ष महोदय, टोलचा भ्रष्टाचार त्याच्याबद्दल आपण काहीच उत्तर दिलं नाही। अनिल कुमार गायकवाड 100 रुपये वाचवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करतात। सध्या तुम्ही जर कधी MSRDCच्या ऑफिसमध्ये आणि अनिल गायकवाडांच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे काय चालतं मुंबई टोलच्या बाबतीत आणि कसं चालतं ह्याचा आपण जरा अभ्यास केला तर बरं होईल, तिथली माहिती घेतली तर बरी होईल। MSRDC हा दलालांचा अड्डा झालाय, अड्डा। अध्यक्ष महोदय, मी एक अजून गंभीर आरोप केलेला आहे। आनंदीबाईची गडी नावाची गडी होती नाशिकमध्ये, त्याच्यामध्ये कागदपत्रांचा हेरफार करून जी जमिनी नावावर करण्यात आल्यात ते पेशव्यांच्या काळातल्या जमिनी आहेत। तिथे आनंदीबाई पेशवे राहायच्या। ती जमीन जर कोणी माणसाने आपल्या नावावर करून घेतली असेल तर सरकार त्याची चौकशी करणार की नाही, एवढाच माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मी जाता जाता 2च गोष्टी सांगतोय। आपण पानिपतचं स्मारक उभारतायत, कौतुक आहे आपलं, पण पानिपतचं स्मारक का? जिथे आपला अहमद शाह अब्दालांनी दारुण पराभव केला, सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं, मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत। आपण म्हणतो अरे पानिपत होईल रे तुझं। पानिपत ही आपल्या शौर्याची निशाणी नाही, ती आपल्या पराभवाची निशाणी आहे। आणि म्हणून तिथे आपण करत असाल ते योग्य आहे, मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही, पण पानिपतचं कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणारं स्मारक आहे। कारण का पानिपतमध्ये मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारुण पराभव झाला। हा इतिहास पानिपत 1, पानिपत 2, पानिपत 3 1761 साली अहमद शाह दुरानी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला। हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही। अध्यक्ष महोदय, आणि रस्त्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की रस्ते कसे चालू आहेत अध्यक्ष महोदय। माझ्या इथे नवयुगा नावाच्या माझ्या मतदारसंघात कुठलीही परवानगी नाही, एन्व्हायरमेंटची परवानगी नाही, गव्हर्नमेंटच्या परवानगी नाही, काय नाही। भरणी सुरू आहे, काम सुरू आहे, RMCचं मशीन टाकून झालंय। अरे काय यांच्या बापाची मालमत्ता आहे की काय? गव्हर्नमेंट नावाच्या इन्स्टिट्यूशनला जर विचारायचंच नसेल आणि आम्ही